दरम्यान मनोज जरांगे यांच्या शांतता रॅलीचा आज संभाजीनगरमध्ये समारोप होतो आहे। शहरातील सिडको चौक ते क्रांती चौक अशी ही रॅली निघणार आहे। या रॅलीसाठी लाखोंच्या संख्येने मराठा बांधव एकत्र येण्याची शक्यता आहे। त्यामुळे येणाऱ्या मराठा बांधवांसाठी जेवणाची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे। शहरातील वेगवेगळ्या 8 चौकांमध्ये तब्बल 300 क्विंटल जेवण तयार करण्यात येते। कशी केली जाते या जेवणाची तयारी आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी। मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीचं आज छत्रपती संभाजीनगरमध्ये समारोप होणार आहे। त्यामुळे या रॅलीसाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे। ही सगळी बाब लक्षात घेता मराठा समाजाकडून वेगवेगळ्या ठिकाणी जेवणाचं जे आहे तर सोय करण्यात आली। मी सध्या शहरातील सेवन हिल उड्डाणपुलाखाली थांबलेलो आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकता की मोठ्या प्रमाणात इथे जेवणाची तयारी सुरू आहे। संभाजीनगर जालना रोडवर ही रॅली निघणार आहे। त्यामुळे या मार्गावर अनेक ठिकाणी जेवणाची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे। तब्बल 300 क्विंटलचं जेवण तयार करण्यात येत आहे आणि वेगवेगळ्या 8 चौकात अशी ही सगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे। मोठ्या प्रमाणात महिला आपण बघतोय इथे चपाती जी आहे तर ती तयार केली जाते आणि ह्या सगळे व्यवस्था जी आहे तर ती मराठा रॅलीसाठी जे सगळे लोक येणार आहे त्यांच्यासाठी माझ्यासोबत स्वयंपाकी आहे। कशी तयारी आहे, काय काय म्हणजे या स्वयंपाकात असणार आहे? एक आलूची भाजी राहणार आहे, चपाती आणि ठेचा असं आपण इथं रोडवरती एक जवळपास 10 ते 15 हजार लोकांची व्यवस्था केलेली आहे। एका चौकात 10 ते 15 हजार, एका चौकात 10 ते 15 हजार। आणि किती महिला काम करतायत, काय काय सगळं तयार करताय आणि कधीपासून तुम्ही ही सगळी तयारी करताय? जवळपास आता 40 महिला इथं काम करतायत आणि आपण रात्री 3 वाजल्यापासून इथं भट्टी चालू केलेली आहे। तेव्हापासून सुरुवात झाली आहे आणि आता ही तयारी जवळपास अर्ध्यात आली आहे। नक्कीच पहाटे 3 वाजेपासून ह्या सगळ्या जेवणाची तयारी सुरू झालेली आहे। 8 चौकात ही सगळी अशी वेगवेगळ्या 8 चौकात या सगळ्या जेवणाची व्यवस्था केलेली आहे आणि तब्बल 300 क्विंटल जेवण यावेळी तयार केले जात आहे। त्यामुळे या रॅलीसाठी येणाऱ्या नागरिकांना कोणती अडचण होऊ नये किंवा त्यांची जेवणाची दुरवस्था होऊ नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे, हे आपल्याला पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट कपिलसह मोहसिन शेख, NDTV, छत्रपती संभाजीनगर। शहरातील चौकात चहा नाश्त्यांची सोय करण्यात आलेली आहे। मनोज जरांगेंच्या रॅलीसाठी तयारी कशी केली गेलेली आहे पाहतो आहोत आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून। रॅलीच्या मार्गावर 250 भोंगे लावण्यात आलेले आहेत। रॅलीसाठी 500 स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे। या रॅलीसाठी 5000 झेंडे तयार करण्यात आलेले आहेत। शहरात ठिकठिकाणी 800 बॅनर्स लावण्यात आले। 13 ठिकाणी स्वागतासाठी कमानी उभारण्यात आल्या आहेत। 5 ठिकाणी LED लावण्यात आले आहेत। 10 बलून हवेत सोडले जाणार आहेत। या रॅलीमध्ये 10 रुग्णवाहिकाही तैनात असणार आहेत, तर 10 तज्ञ डॉक्टरांची टीमही तैनात करण्यात आलेली आहे।